आपण सर्वांनी असा मानव या मार्गात आलेला असा कोणी नाही त्याला थोडं फार दुःख असेल आणि कोणीतरी आज परिस्थिती अशी आहे सेवक सेवकाला जागवत नाही, पण अनेक वाले लोक आज आपल्या मार्गाविषयी जागवतात। एक काळ होता की सेवक सेवकाला जागवायचे आणि आज अनेक वाले लोक आपल्याला दुःखी मानवाला जागवतात। अशा माध्यमातून आपण येऊन हा मार्ग स्वीकारलेला आहे। मार्ग आणि ज्या महामानवानी एका भगवंताची प्राप्ती करून ह्या मार्गाची स्थापना केली आणि ह्या कृपेचा प्रसार करण्यासाठी अहोरात्र परिश्रम केला आणि जेवढ्याच थांबले नाही तर प्रत्येक ह्या कृपेचा प्रत्येक मानवाला लाभ मिळावा म्हणून प्रत्येक एरियामध्ये बाबांनी मार्गदर्शक नियुक्त केलेले आहे। यांच्या माध्यमातून अनेकांमध्ये जे दुःखी कष्टी मानव आहेत त्यांच्यात जनजागृती व्हावी आणि ह्या मार्गाचा प्रसार व्हावा म्हणून महान पैकी बाबा ज्योतिजींनी 1966 पासून ह्या चर्चा बैठकीला सुरुवात केली। स्वतःच्या निवासस्थानातून आपण ह्या मार्गात जुळलेले आहोत, पण ह्या मार्गाविषयी माहिती बाबांनी याचं परमात्मा एक ह्या मार्गाचं नाव का ठेवलं असेल आणि ह्या आपल्या धर्माला मानव धर्मच का दिलेला असेल याचा आपण कधी विचार करत नाही। आणि ही जी चर्चा बैठक बाबांनी ठेवलेली आहे, आपण म्हणतो तत्व शब्द नियम, 4 तत्व 3 शब्दांनी पाचवी। आपण ह्या मार्गात आलो 4 तत्व 3 शब्द 5 नियम हे पाळायला आपला जीवनही संपून जाईल तरी आपण 4 तत्व 3 शब्द 5 नियम सेवक पाळणारी मला नाही वाटत। पण एक आदेश, साधा एक आदेश प्रत्येक परिसरामध्ये जी बाबाची चर्चा बैठक होती त्या सेवकांनी त्या चर्चा बैठकीला जावं हा एक छोटा आदेश। तिथं जावं आणि तिथं काय करावं, कुणाला येतो नाही येत याच्याशी काही घेणं देणं नाही। ही चर्चा आणि बैठक, ही चर्चा कशाची आहे? आपण दुःखी कष्टी होतो आणि हा मार्ग स्वीकारलेला आहे म्हणून त्याची चर्चा आणि सेवकांची बैठक। आपल्याला फक्त चर्चा ऐकण्याला किंवा सांगायला जाणं आहे। आज जो मार्गात सेवक आलेला आहे तो कशा प्रकारे दुःखी होता, त्याच्यावर दुःख का होते आणि त्यांनी मार्ग स्वीकारला तो कशामुळे झाला। बाबांनी जे तत्वशब्द नियम दिलेले आहेत, तत्वाचा शब्दाशी, शब्दाचा नियमाशी आणि नियमाचा प्रत्येक सेवकावर घडून आलेल्या अनुभव हा अभ्यास मिळावा, पण आपल्याला ती वेळ मिळत नाही। उदाहरणार्थ देशमुखजीने विषय घेतला का सेवकांना वाटते का आपण त्या चर्चा बैठकीला गेल्यानंतर का सकाळची विनंती आणि संध्याकाळचीच प्रार्थना विचारतात, तिथं काय विचारतात। पण ह्या ठिकाणी आपण चर्चा बैठकीमध्ये आलो, तुम्हाला सकाळची विनंती आणि संध्याकाळची प्रार्थना विचारली तरी महत्व आहे। आज एखाद्या सेवकाला एखादा आपण विनंती विचारली तर त्याला संचालक सांगतो आपण सर्व मिळून भगवंताला प्रणाम करूया। म्हणजे प्रणाम करणं म्हणजे भगवंताला स्मरण करणं। आता ह्या ठिकाणी चर्चा बैठक सुरू आहे, ह्या ठिकाणी 50 सेवक असेल आणि त्या 50 सेवकांनी भगवंताला प्रणाम केला म्हणजे भगवंताचं स्मरण झालं का? झालं। तुम्हाला काय आलं, तुम्हाला विनंती येतो, प्रार्थना येतो किंवा नाही, तत्व शब्द नियम येतात किंवा नाही याला महत्व नाही आहे, पण परमेश्वराचं नाव तुम्ही 50 वेळा घेतला त्याला महत्व आहे। एखादा आंधळा माणूस आहे आणि आंधळ्या माणसाला एखाद्या बगीच्यामध्ये गेला, तो झाड कशाचा आहे बघू शकत नाही, पाहू शकत नाही, पण त्या बगीच्यामध्ये गेल्यानंतर त्याला त्या झाडाचा सुगंधाचं वास येईल आणि त्याचं मन गळून जाईल, भरेल। ही चर्चा बैठक तशी आहे। ह्या ठिकाणी अडाणी असेल, अशिक्षित असेल आणि तो सेवक आला तर परमेश्वर
त्याच्या दुःखाचा निवारण करेल, सेवकाच्या माध्यमातून त्याला अनुभव मिळेल आणि चालेल. आपण चालतो, मार्गदर्शन करतात, पण त्या पद्धतीने चालत नाही. आपला परिवार आहे, प्रपंच साधत हे परमात्मा साधायचा आहे आणि ह्या प्रपंचामध्ये आपल्याकडून काही ना काही चुका होत असतात. त्या तुम्ही हप्त्यातून आलंय, मार्गदर्शकाकडे सेवकाकडे सांगितलं, भगवंताला माफी मागितली, जेव्हा आपली विनंती प्रार्थना होतो त्यावेळेला. आणि दुसरी गोष्ट, आपण मार्ग स्वीकारलेला आहे, बाबांनी ह्या मार्गाची स्थापना केली, आपल्याला सकाळची विनंती दिलेली आहे आणि संध्याकाळची प्रार्थना दिलेली आहे. आपण जेव्हा सकाळी विनंती करतो, भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले, मी मलीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानले, मी माझ्या कर्मानी चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 सत्य, 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो. मग आपण सकाळी भरपूरसे प्रश्न करतात, आपण भगवंताची विनंती करतो, आपण कापूर लावतो सकाळी. जेवढे मी माझ्या माध्यमातून आहे, कापूर कशासाठी लावतो? आपण दुःखी होतो, आपल्याला दुःखाचं निवारण करायचं आहे, भगवंताला प्रगट करण्याकरता आपण कापराची ज्योत लावतो आणि भगवंताला सांगतो, आणि तो भगवंत आपला निराकार, तो आपले ऐकतो. तर जो भगवंताला आपण सकाळी वचन दिलेलं आहे, भगवंताला वचन दिलेलं आहे, तो सायंकाळच्या प्रार्थनेपर्यंत तुम्ही पाळले का? का सकाळी जेव्हा विनंती संपली आणि त्या भगवंताच्या वचनाला विसरले का? भगवंताच्या वचनाला जो विसरला तो मार्गातून घसरला. आलं का लक्षात? असे भरपूरसे मानव ह्या मार्गाशी जुळलेले आहेत, पण आपण पुस्तकावर लिहिलेली आहे विनंती, आणि विनंती म्हणलं भगवंताला वचन दिलो का आपण सायंकाळपर्यंत विसरून जातो. त्या सेवकाने विसरू नये. जो सकाळी भगवंताला शब्द दिलेला आहे फक्त 12 तास, तो सायंकाळच्या प्रार्थनेपर्यंत पाळला पाहिजे. आणि बाबांनी 4 तत्व दिले आहेत. मग नंतर प्रार्थनामध्ये 4 तत्व दिले आहेत. परमात्मा एक, मरिया जिये भगवत नाम पर. बाबांनी जेव्हा भगवंताची प्राप्ती केली, भगवंताला 2च तत्व दिले. भगवंतानी बाबाला 2 तत्व दिले आहेत. मरिया, परमात्मा एक, मरिया जिये भगवत नाम पर. बाबांनी भगवंताला दिले आहेत, पण भगवंतानी बाबाला दुःखदारी दूर करते इच्छानुसार बोलते. आज तुम्ही दुःखी आहात म्हणून मार्गात आले, तुम्ही दुःखाचं निवारण का होईल याचा विचार करता, पण भगवंताला जे तत्व दिलेले आहेत, परमात्मा एक आहे का? बोलण्यापुरता आहे. आपल्याला एखादा प्रसंग आला, आपल्या परमात्माला आपण विसरून जातो. आणि मरिया जी भगवत नाम पर, जरा काही झाला तर आपण दवाखाना पाहतो किंवा नातेवाईक. हे 2 तत्व दिया भगवंताला तर भगवंत तुम्हाला देईल. बाबांनी 2 तत्व दिले म्हणून भगवंतानी बाबाला 4 तत्व मिळवली. आणि आपल्याला त्याचीच गरज आहे, 3ऱ्या आणि 4थ्याची. तर भगवंतानी म्हटलं आहे, दुःखदारी दूर करते उद्धार. तुझ्या रात जे दुःख आहे त्या दुःखातून तुला मोकळं करीन, त्या दुःखातून तुला मुक्त करीन, पण जीवनात तुझा उद्धारही करीन. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लिहिलेलं आहे, 184 योनी भोगून आपण मानवाच्या जीवनाला येतो, पण आपल्याला 184 योनी भोगाची गरज पडणार नाही. आपला ज्या दुःखी परिवारामध्ये जन्म झालेला आहे असा परिवार मिळणार नाही. आपल्याला श्रीमंत आपल्या कर्मानुसार आपण मार्ग स्वीकारलेला आहे आणि आपले कर्म चांगले असेल तर आपल्याला मोक्ष मिळाल्यानंतर पुन्हा आपण मानवी विलीची येऊ. पण ह्या मार्गात असे कित्येक लोक आहेत, दुःखी आहेत, त्यांना 2 टायमाच्या जेवणाची सोय नाही, राहण्याची सोय नाही, वाहनाची सोय नाही. पण आपण भगवंताचे चांगले कार्य केलं तर बाबा आपल्याला देईल. काही लोक म्हणतात की आपण मार्गात गेलो तर भगवंत काय देईल, पण मेहनत कर्म आपल्याला करावं लागेल. भगवंत रास्ता दाखवेल, बेटा तू खाली आहे हे काम कर. आपण व्यसनातून मुक्त झालो,
भगवंत आपल्याला काम देईल आणि त्या कर्माच्या माध्यमातून आपली परिस्थिती उंचावेल. ज्या काही इच्छा आहेत, आपल्याला घर नसेल घर मिळेल, वाहन असेल वाहन मिळेल, आपले मुलं म्हणजे खाली पिली बेकार असतील तर त्यांना त्यांचं शिक्षण पाहून, एज्युकेशन पाहून किंवा काही, ते सुद्धा भगवंत मिळवून देईल. भगवंतानी म्हटलंय आपली जे इच्छा असेल तो भगवंत आपली पूर्ण करेल, पण आपल्या कॅटेगरीप्रमाणे. आपण 7वा वर्ग शिकला आणि मी म्हणेन माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, देईल का? नाही, पण त्या इच्छा पूर्ण करेल. पण आजकाल सेवकांना समजत नाही. आज आपली ह्या ठिकाणी चर्चा बैठक सुरू आहे, हे प्रत्येकाला माहित आहे. देशमुखजींनी सांगितलं का चर्चा बैठक ते भगवंताला कळते, असं कुणाला माहिती आहे? असेल किंवा नाही. आपली वरती चर्चा बैठक चालू आहे किंवा नाही. आपण म्हणतो मार्गात आलो, महान त्यागी बाबा जुंदेजी हे शरीर रूपाने गेले पण आत्मरूपाने आहे. हे कशावरून? किती सेवकांना माहिती आहे? आपली चर्चा बैठक चालत असेल का? नाही माहित. पण हरिचंद गवळी नावाचा आजही मार्गदर्शक सेवक उमरेला आहे. त्याची पत्नी मरण पावली, ती स्वर्गात गेली. स्वर्गात गेल्यानंतर बाबा त्या बैठकीत होते, महान त्याची बाबा जुंदेजी. तिच्या सासऱ्याने ओळखलं की बेटा तू कशी आली? तर म्हणे नाही असं असं आला. त्या बाईनं हा अनुभव सांगितला, बाबांनी तिनं त्या बैठकीत सासऱ्याला विचारलं तू कशी का आली? आणि कालांतराने ती बाबाची चर्चा बरोबर आटोपून पुन्हा आली, जिवंत झाली. हा ताजा अनुभव आहे, हे प्रत्येक सेवकाला माहित नाही. हरिचंद गवळी यांची पत्नी मार्गदर्शिका मानलेला आहे. देशमुखची आठवण पहा, माहित आहे. त्याच्या घरी गेला मी 2-3दा. ती बाई स्वर्गात गेली होती, बाबा भेटले तिला, तिचा सासरा भेटला. ह्या गोष्टी खोट्या आहेत का? अनेक वाले लोक म्हणणार काही खोट आहेत का सांगतात, पण मार्गातला सेवक आहे तो खरं सांगणार. आज कुठल्या सेवकाला नाही, कुठले अनुभव नाही आहे. किती सेवकांनी अजमावलं, तुम्ही मार्ग स्वीकारलेला आहे, पण तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल अनुभव घेतलं का? प्रॅक्टिकल अनुभव घेऊन पाहिला का? मग त्याच्यासाठी काय लागेल? तत्वशब्द नियमन वागावं लागेल, भगवंतावर विश्वास ठेवा लागेल आणि त्यागानं कार्य करावं लागेल. देहहारी पलगावरी म्हणणं होत जमणार नाही. मन देवळात आणि चित्त ठेवळात. आज तुम्ही सकाळची विनंती करता, कित्येक सेवक आहेत कशा प्रकारे विनंती करतात, कशा प्रकारे करतात? पुस्तकात लिहिली आहे, विनंतीला बसता. कित्येक सेवक कशा प्रकारची, एखादा सेवक सांगू शकते ना? साध्या कार्यातला पक्का सेवक. आज त्यागी बाबा जुंदेजींनी त्या परमेश्वराची प्राप्ती केली, भगवान बाबा हनुमानजीला प्राप्त केलं. काही विनंती होती, काही प्रार्थना होती? त्या संन्यासाने सांगितलं? त्या संन्यासाने सांगितलं का? फक्त मंत्र दिला का तुम्ही ही विधी करा आणि भगवंताजवळ असे शब्द ठेवा. भगवंताजवळ शब्द ठेवा म्हणजे योग. ही नव्हती भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा, हा नव्हता. त्या आत्मबोलाच्या माध्यमातून बाबांनी हे तयार केलेलं आहे. पण ही होती का? ती विधी करा आणि ते विधी केल्यानंतर भगवंताजवळ असे शब्द ठेवा. त्यावर बाबांनी हे केली. मग तुम्ही सेवक कार्य करता, तुम्ही कसे कार्य करता? कार्य म्हणजे विधी किंवा साधना. आपण ज्या कारणाकरता हा मार्ग स्वीकारलेला आहे, हे विधी. पहिल्या जमान्यात आपण अनेकामध्ये होतो, एखाद्या पंडा पुजाऱ्याकडे गेला तर तो सांगायचा आपल्याला, तुला राहू केतू हे ग्रह लागलेले आहेत, त्या ग्रहाची शांती करायची.
तेव्हा आपण करत होतो 7, 11, 21 दिवस, मग आपल्याला आराम व्हायचा. पण बाबांनी आपल्याला आपल्याच घरी विधी करायला सांगितलं आहे. विधी म्हणजे कार्य, आणि ते कार्य करण्याकरता आपण म्हणतो ना, मार्गदर्शन करतो, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान. प्रत्येक परिवारात विचारा, तुमची त्या प्रकारे होते का? आज पुस्तकावर लिहिलेली आहे. आपण जेव्हा विनंतीला सुरुवात केली, दिवा अगरबत्ती लावला, कापूर लावला, कोणी झोपते, कोणी डोळे लावते, कोणी तिकडे पाहते, कोणी कमरेला खाजवते, कोणी शेवटीला आवाज देते. म्हणजे तुमचं एक चित्त, एक लक्ष झालं का? तुमच्याकडे ते दिव्याची ज्योत असेल, तसं विनंतीची तुमचं लक्ष त्या कापराच्या ज्योतीकडे पाहिजे. एक चित्त, एक लक्ष भगवान. जोपर्यंत कापूर विझत नाही तोपर्यंत तुम्ही विनंती म्हणून भगवंताला योग मागा. भगवंत तुम्हाला त्या कापराच्या ज्योतीमध्ये दिसेल. कोणाला दिसेल? पाहणाराला. जो बाबाच्या तत्व शब्द नियमाने वागत असेल त्याला भगवंत दिसल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा अनुभव आहे. पण एवढा तुम्हाला त्याग करावा लागेल. कित्येक सेवक आहेत त्याग करणार नाही करत. आपल्याकडे आपण मार्गात येतो त्यावेळेस आपल्याकडे प्रतिमा नसते, पण ते एक ज्योतच, दिवा किंवा ज्योत एवढंच असते आपल्याकडे. पण आज धडाचा आपण त्याच्याकडे लक्ष पुरवत नाही, केंद्रित करू शकत नाही. तर तुमचं त्या प्रकारेच विनंती झाली पाहिजे, म्हणजे तुमची विधी साधली पाहिजे. पण आपण मार्गात आलो, मार्गात आल्यावर कार्यकर्त्यांनी कार्य दिलं तर आपला परिवार जो एकतेचा आहे, आपल्या परिवाराचे प्रेम आपल्याला पाहिजे ते मिळत नाही. आपण ते कार्य करतानाच भांडण करू, काही करू, किंवा आपल्या छोट्या बालकांना किंवा मोठ्यांना, पत्नीला, आईला, वडिलाला आपण त्यांच्यासोबत भांडण करत असतो. आपली एकता, अखंडता निर्माण होऊन जाते, त्याच्यामुळे होत नाही. उदाहरणासाठी एखादा परिवार आहे, 2 पती म्हातारे आहेत, त्यांचे मुलगा आणि सून आहे. ते मार्गात आले. मार्गात आल्यानंतर त्यांनी कार्याला सुरुवात केली. मुलगा नोकरीवर असतो, पत्नी घरी असतो आई वडिलांसोबत. मुलगा सकाळी नोकरीला गेला, त्याची आई वडील आहेत आणि सुनेनं स्वयंपाक तयार केला. आणि सुनेनं स्वयंपाक तयार केल्यानंतर मुलगा नोकरीला निघून गेला, सून घरी आहे. सासूनं जेवण मागितलं सुनेला, सुनेनी जेवण दिलं. जेवण दिल्यानंतर त्या सासूला एक दगड लागला, जेवणामध्ये एक दगड लागला. सासूनं सुनेला म्हटलं, कार्य चालू आहे, सासूनं सुनेला म्हटलं, अगं बाई, तू थोडस हे चावल साफ केली नाही का, मला दगड लागला. त्या सुनेने का म्हटलं सासूला, अरे भगवंतानी तुला 32 दात दिलेला आहे आणि एक दगड तू चावली असतीस तर का फरक पडत होता. तेव्हा सासूने म्हणलं, अगं सुन भाई, तुला पण भगवंतानी डोळे दिले, तू पण थोडी पाहिली असती. आहे का मोठा प्रॉब्लेम? पण बोलण्यामध्ये किती वाद निर्माण झाला. मुलगा घर ड्युटीवरून आला, सासूनं सांगितलं, त्याच्या घरामध्ये भांडण झालं. मग त्या कार्याची विधी झाली का? आपल्या परिवारामध्ये असंच आहे. म्हणून त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपले प्रेमा, आपली साधना, ज्या कामासाठी आपण आलेलो आहोत तो काम साध्य झाला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ते कार्य केले पाहिजे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आज आपण हे भगवंताची चर्चा बैठक केली. चर्चा बैठक केल्यानंतर आपण ही चर्चा बैठक भगवंताचं कार्य किंवा भगवंताची बैठक, आज तुम्ही प्रत्येक ठिकाणून आले, आज चर्चा बैठक संपली, तुम्ही जयघोष केली की निघणार? निघाल्याची बरोबर आहे. बरोबर. आज आपण प्रत्येक सेवकाने भगवंताला प्रणाम केलेला. भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, महान त्यागी बाबा जुंगीजी उपस्थित आहे वाराणसी आहे. आणि वाराणसी आईला प्रगट करण्यासाठी आपण कापूर लावून भगवंताची प्रणाम केलाय, विनंती केली का? कुठलाही परमेश्वरी कृपेचा काम असेल, कार्य असेल, भगवंताला उपस्थित ठेवण्यासाठी कापराची ज्योत लागली पाहिजे. दिवा म्हणजे
जेव्हा आपण ती ज्योत बनवतो त्याला दिवाच आहे, तो ज्योत नाही आहे. प्रत्येक सेवकाला वाटते मी दिवा लावलो म्हणजे त्याला ज्योत म्हणतात, नाही, तो फक्त दिवा आहे. आणि कापूर लावतो तो ज्योत आहे. तर ते भगवंताला प्रकट करायसाठीच आहे. आणि पुढच्या वेळेस जेव्हा चर्चा बैठक घेणार तुम्ही, तर सकाळची विनंती कापूर लावून झालीच पाहिजे सुरुवातीला. आता जेव्हा अध्यक्ष मार्गदर्शन होईल, तुमची संपेल, कापूर लावायचा, पाणी सारायचा, तिथं पहिले साखरेची प्रसाद ठेवायची थोडीशी सारायचा, आणि मग प्रार्थना करायची. ह्या दोन गोष्टी करायच्या. तर शिवबंधूंनो, बाबांनी एवढं मेहनत करून ह्या मार्गाची स्थापना केली. आपण प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक आहोत, पण बाबांनी एवढ्याला आपल्याला जवळ केला आहे. आणि दोन नियम दिलेले आहेत, एक दुसरा आणि चौथा. सत्य, मर्यादा, प्रेम सेवकात आणि कुटुंबात. आणि त्याचा निष्कर्ष कसाही लावा, तर हा प्रेम आपल्यात राहिलेला पाहिजे. अहो, रात्र बाबांनी कधी विचार केला नाही, बाबांनी भेदभाव केला नाही, कोणत्या जाती धर्माचा केला नाही. पण आज आपण करत आहोत. हे प्रत्येक गावा परिसरामध्ये हा होऊ नये. प्रत्येक सेवकाने एकामेकाला जागवलं पाहिजे. मानव आपण चुकीस पात्र आहोत. प्रत्येक मानवाकडून चूक होते. हे चूक एकामेकाच्या लक्षात आणून दिली आणि प्रेमानं वागले, सत्य, मर्यादा, प्रेमाचं आचरण झाला, हा फार महत्वाचा आहे. जे झाले असेल त्याला विसरून जा, पण ह्यानंतर आपल्या सेवकामध्ये सत्य, मर्यादा, प्रेमाचं आचरण झालं पाहिजे. मी करेन, आपणही करा. एवढे म्हणून माझ्या अध्यक्ष मार्गदर्शन ह्या ठिकाणी थांबिलो.